नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आता आपण पाहणार आहोत क्लायंट सर्व्हर नेटवर्क, की ज्यालाच आपण म्हणतो सर्व्हर बेस्ड नेटवर्क असं म्हणतो. तर यामध्ये सर्वप्रथम आपण डेफिनेशन ऑफ क्लायंट पाहणार आहोत. म्हणजे क्लायंट सर्व्हर नेटवर्क मध्ये क्लायंट नेमका काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अ क्लायंट इज अ कॉम्प्युटर रनिंग ए प्रोग्राम दॅट रिक्वेस्ट सर्व्हिस फ्रॉम सर्व्हर. द इंडिव्हिज्युअल वर्कस्टेशन इन अ नेटवर्क आर क्लायंट्स. तर नेटवर्क मधील एक असं मशीन असणार आहे क्लायंट म्हणजे की जे सर्व्हर कडून डेटा मागणार आहे. म्हणजे जो सर्व्हिस मिळवण्यासाठी दुसऱ्याला रिक्वेस्ट करतो त्या मशीनला नेटवर्क मध्ये क्लायंट असं म्हटलं जाणार आहे. नेक्स्ट आपण पाहतोय क्लायंट सर्व्हर नेटवर्क मध्ये येणारा सर्व्हर मशीन म्हणजे नेमकं काय. अ सर्व्हर इज अ सिम्पली ए कॉम्प्युटर दॅट मेक्स द नेटवर्क resources available and provide service to other computer when they request for it. तर सर्व्हर मशीनचं काम आहे की ज्यावेळी क्लायंट कडून काही रिक्वेस्ट येते एखाद्या हार्डवेअरसाठी एखाद्या सॉफ्टवेअरसाठी, तर त्यासाठी त्यांना रिस्पॉन्स करण्याचं काम जे आहे, म्हणजे सर्व्हर काय करत असतो, नेहमी क्लायंटच्या रिक्वेस्टला रिस्पॉन्स करत असतो. म्हणजे मागितलेला डेटा मागितलेला हार्डवेअर त्यांना ते उपलब्ध करून देत असतो. तर अशा मशीनला आपण काय म्हणणार आहोत, नेटवर्क मध्ये सर्व्हर मशीन असं म्हणणार आहोत. नेटवर्क कन्फिगरेशन. तर बिलो फिगर शोज क्लायंट सर्व्हर नेटवर्क कन्फिगरेशन. तर याच्यामध्ये तुम्ही पाहताय हे जे मशीन आहे टॉपला ते आहे सर्व्हर मशीन आणि त्याला जे जोडलेले अन्य मशीन आहेत ते आहेत क्लायंट मशीन. तर क्लायंट मशीन मधून सर्व्हर कडे रिक्वेस्ट पाठवली जाते आणि ती रिक्वेस्ट मिळाल्यानंतर सर्व्हर आपणाकडील जो रिक्वेस्ट ओरिएंटेड जो डेटा आहे तो आपल्या मशीन वरती शोधतो आणि तो सापडल्यानंतर तो रिक्वेस्टेड मशीनलाच पुन्हा काय करतो, पाठवतो. ओके. जर डेटा एखादा अवेलेबल होत नसेल तर त्या संदर्भातला डेटा अवेलेबल नाही म्हणून देखील मेसेज तो कोणाला पाठवतो, क्लायंटला पाठवतो. In the client server network, the server provides the security and administration of the entire network. तर या सर्व्हर कडे काय असणार आहे, पूर्ण नेटवर्कच्या सिक्युरिटी संदर्भातले मॅनेजमेंट त्याच्याकडे असणार आहेत. ओके. ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्याकडे असणार आहे. म्हणजे कोणत्या मशीनला डेटा द्यायचा नाही द्यायचा, कोणत्या मशीनसाठी सिक्युरिटी द्यायची का नाही द्यायची, या संदर्भातलं संपूर्ण नियंत्रण जे आहे ते कोणाकडे असणार आहे, सर्व्हर कडे असणार आहे. In client server network, the processing tasks are divided between client and server. Client request service such as file storage and printing and server delivers them. तर मगाशीच आपण जाणून घेतलेलं आहे की क्लायंट हा काय करत असणार आहे, डेटासाठी फाईलसाठी सर्व्हर कडे मागणी करणार आहे आणि मग त्या ठिकाणी सर्व्हर आपल्याकडे उपलब्ध असल्यास तो त्यांना रिटर्न करणार आहे. त्याचप्रमाणे या नेटवर्क मध्ये एखादा जर प्रिंटर जोडला असेल, ज्याला आपण नेटवर्क प्रिंटर म्हणतो, तर त्याची देखील जर मागणी एखाद्या क्लायंटला करायची असेल तर तो सर्वप्रथम कोणाला मागणी करणार आहे, सर्व्हरला मागणी करणार आहे. सर्व्हर चेक करणार की जोडलेला नेटवर्क मध्ये प्रिंटर मोकळा आहे का, मोकळा असेल तर तो त्याला काय करणार आहे, अवेलेबल करून देणार आहे. यानंतर आपण ऑपरेटिंग सिस्टीम विषयी जाणून घेणार आहोत. We can use any common operating system such as Windows 7 for a client, but the server is loaded with a special operating system such as a Microsoft Windows Server 2008. तर विंडोज 7 आपल्याला किंवा विंडोज 7 ही आपल्याला क्लायंट मशीन वरती इन्स्टॉल करता येणार आहे. तर सर्व्हर साइड आपल्याला काय इन्स्टॉल करायला पाहिजे, मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर 2008 ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर कम्युनिकेशन इन क्लायंट अँड सर्व्हर हा मुद्दा आपण पाहतोय. तर या ठिकाणी सर्व्हर नोड दाखवलेला आहे, तर या ठिकाणी क्लायंट नोड दाखवलेला आहे. सर्व्हर कडून रिस्पॉन्स पाठवला जातो क्लायंटला आणि क्लायंट कडून काय मागितलं जातं, सर्व्हर कडे किंवा काय पाठवली जाते, रिक्वेस्ट पाठवली जाते. द क्लायंट प्लेस अ रिक्वेस्ट ऑन द सर्व्हर मशीन व्हेन ही वॉन्ट अँड ऍक्सेस टू द सेंट्रलाइज्ड रिसोर्सेस. क्लायंटला ज्यावेळी काय पाहिजे असेल सेंट्रलाइज्ड डेटा, त्यावेळी तो सर्व्हर कडे रिक्वेस्ट करणार आहे. The server responds to this request and sends the signal according to the client. तर मिळालेल्या रिक्वेस्ट नुसार सर्व्हर आपल्याकडे जी मागणी केलेली आहे ती गोष्ट उपलब्ध आहे का पाहतो. असेल तर तो त्याला देऊन टाकतो, नसेल तर त्यानुसार त्याला नाही म्हणून हा जो मेसेज आहे तोही देखील त्याला पाठवतो.
The software runs at the client's computer is called as a client program. This software configuration that particular computer to act as a client. तर क्लायंट साईडला जे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं जातं, म्हणजे फॉर एक्झाम्पल रिक्वेस्ट पाठवण्यासाठी जे सॉफ्टवेअर क्लायंट मशीनवरती पाठवलं जाणार आहे ते शक्यतो ब्राउझर असणार आहे, आणि ब्राउझर ज्या सिस्टीम वरती अवेलेबल असतो त्यालाच आपण काय म्हणतो, क्लायंट असं म्हणतो. म्हणजे जो ब्राउझर प्रोग्राम ज्या मशीनवरती असणार आहे त्या मशीनला आपण क्लायंट असं म्हणतो. सिमिलर द सॉफ्टवेअर रन ऑन द सर्व्हर कॉन्फिगरेशन इज कॉल्ड ॲज अ सर्व्हर प्रोग्राम. म्हणजे सर्व्हर साईडला असणाऱ्या प्रोग्रामला सर्व्हर म्हणायचं, तर क्लायंट साईड कडे असणाऱ्या प्रोग्रामला क्लायंट प्रोग्राम असं म्हणायचं. तर क्लायंट प्रोग्रामचं काम काय असणार आहे, रिक्वेस्ट पाठवण्याचं काम असणार आहे. तर सर्व्हर प्रोग्रामचं काम काय असणार आहे, आलेली रिक्वेस्ट पडताळणे आणि त्याला योग्य तो रिस्पॉन्स देणे, हे काम सर्व्हर प्रोग्रामचं असणार आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत ऍडव्हान्टेजेस ऑफ क्लायंट सर्व्हर नेटवर्क. तर यामध्ये आपण पहिला ऍडव्हान्टेज पाहतोय, द नेटवर्क इज अ सेक्युअर. तर यामध्ये आपल्याला नेटवर्क हे सेक्युअर उपलब्ध होणार आहे. तर कसं पहा की आपण सर्व्हरला जर सिक्युरिटी जर लावल्या, तर नेटवर्क मध्ये कोणताही जर अनादर थर्ड पार्टी युजर किंवा नेटवर्कच्या बाहेरचा व्यक्ती जर या नेटवर्क मध्ये शिरायचा प्रयत्न करत असेल, तर त्याला थांबवण्याचं काम हे कोण करणार आहे, सर्व्हर करणार आहे. जोपर्यंत तो सर्व्हरला कनेक्ट होत नाही तोपर्यंत त्याच्या अंडर जे असणारे क्लायंट्स आहेत त्यांच्याकडे तो पोहोचू शकणार नाही आहे. आणि सेंट्रलाइज्ड मॅनेजमेंट पॉलिसी सर्व्हरकडे असल्यामुळे या ठिकाणी सेक्युरिटी हा एक महत्वाचाच मुद्दा आपल्याला या नेटवर्कच्या माध्यमातून मिळणार आहे. बेटर परफॉर्मन्स. The dedicated server computers are more expensive than the standard computer workstation, but they also offer considerably better performance. तर या ठिकाणी आपल्याला बेटर परफॉर्मन्स मिळतो, कारण की या नेटवर्क मध्ये, कारण की आपल्याकडे जर समजा क्लायंट मशीन जरी समजा कमी कॉन्फिगरेशनचे असतील आणि जर आपल्याकडे सर्व्हर जर मोठ्या चांगल्या कॉन्फिगरेशनचा असेल, तर आपला संपूर्ण नियंत्रण हे सर्व्हर करत असल्यामुळे त्या नेटवर्क मध्ये होणारी कामं देखील सुस्थितीमध्येच होणार आहेत. फक्त आपल्याला सर्व्हरसाठी थोडासा पैसा आपल्याला अधिक ओतावा लागणार आहे किंवा जास्त खर्च करावा लागणार आहे. सेंट्रलाइज्ड बॅकअप. तर प्रत्येक मशीनवरती निर्माण झालेला जो डेटा आहे तो सर्व्हर साईडला काय होत जाणार आहे, स्टोअर्ड होत जाणार आहे. त्यामुळे सेंट्रलाइज्ड बॅकअप पॉलिसी ह्याच्यामध्ये कशी असणार आहे, फास्टर असणार आहे, आणि ऍज कम्पेअर्ड टू अदर नेटवर्क इझियर पण असणार आहे. हायली रिलायबल असणार आहे. In a client server network, centralized dedicated server provides a more reliability. It has a built-in redundancy. तर हायली रिलायबल त्याला असं अशा पद्धतीने म्हटलं जातं की ज्यावेळी या नेटवर्क मध्ये एखादं मशीन म्हणजे क्लायंट मशीन जर बंद पडला असेल तर पूर्ण नेटवर्क वरती प्रॉब्लेम होणार नाही आहे. पण जर समजा सर्व्हर जर बंद पडला तर नेटवर्क वरती निश्चित प्रॉब्लेम होणार आहे. पण सर्व्हर वरती बॅकअप सिस्टीम अवेलेबल असल्यामुळे आपण बंद झालेले नेटवर्क पुन्हा सुस्थितीमध्ये आणू शकणार आहोत. नेक्स्ट सहावा या ठिकाणी मांडलेला जो काही ऍडव्हान्टेज आहे तो पाहतोय आपण, रिड्यूस कॉस्ट बिकॉज ऑफ शेअरिंग ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. नेक्स्ट 7, इन्क्रीज्ड स्पीड ड्यू टू डेडिकेटेड सर्व्हर फॉर शेअरिंग द रिसोर्सेस. सर्व्हरची कॅपॅसिटी चांगली असल्यामुळे नेटवर्क मधून मिळणारे जे स्पीड असणार ते देखील चांगलं असणार आहे. 8 पाहतोय आपण, सिंगल पासवर्ड अलाउज ऍक्सेस टू ऑल शेअर्ड रिसोर्सेस. तर या ठिकाणी आपल्याला सर्व्हर ची जर आपल्याला पॉलिसी ग्रँड सर्व्हर कडून आपल्याला जर लॉग इन सक्सेसफुल झालं तर आपल्याला त्या नेटवर्क मध्ये येणारं जे काही कॉमन नेटवर्क प्रिंटर जो आहे त्याला आपण इझिली हँडल करू शकणार आहोत. 9, सेंट्रल ऑर्गनायझेशन विच कीप्स डेटा फ्रॉम गेटिंग लॉस्ट अमॉंग द कॉम्प्युटर अँड इझी मॅनेजिंग ऑफ लार्ज नंबर ऑफ युजर्स. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन असल्यामुळे आपल्याला नंबर ऑफ कॉम्प्युटर जरी वाढवले तर त्याच्यावरती काही ताण होणार नाही, कारण की सगळा ताण जो आहे तो सेंट्रल मॅनेजमेंट ऍडमिनिस्ट्रेशन सिस्टीम द्वाराच पूर्ण केला जाणार आहे, म्हणजे सर्व्हर द्वारा पूर्ण केला जाणार आहे. 10th आहे, द इंडिव्हिज्युअल युजर्स डोंट हॅव टू मॅनेज ऑर शेअर रिसोर्सेस. प्रत्येक कॉम्प्युटरकडे किंवा क्लायंटकडे या ठिकाणी रिसोर्स हार्डवेअर रिसोर्स असण्याची आवश्यकता नाहीये. तर या ठिकाणी कॉमन जे काही असेल ते या ठिकाणी नेटवर्क मध्ये ते प्रत्येक क्लायंट द्वारा वापरलं जाणार आहे. ओके, आणि त्याचं नियंत्रण जे असणार ते सर्व्हरकडे असणार आहे. यानंतर पाहतोय आपण डिसएडव्हान्टेजेस ऑफ क्लायंट सर्व्हर नेटवर्क. पहिला आहे, प्रोफेशनल ऍडमिनिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड.
तर सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टीम ह्या हाताळण्यासाठी थोड्याशा किचकट असतात. तर ज्या व्यक्तीला योग्य नॉलेज आहे तोच व्यक्ती या नेटवर्कचं ॲडमिनिस्ट्रेशन करू शकणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्व्हर साइड हाताळण्यासाठी आणि सर्व्हरच्या अंडर येणाऱ्या क्लायंटला सेटअप करण्यासाठी त्या ठिकाणी एक प्रोफेशनल या व्यक्तीची आपल्याला रिक्रुटमेंट करावी लागणार आहे. नेक्स्ट वी हॅव टू यूज अ हाय स्पीड सर्व्हर कम्प्युटर विथ लॉट्स ऑफ मेमरी अँड डिस्क स्पेस. म्हणजे आपल्याला हाय कॉन्फिगरेशनचा एक कॉम्प्युटर ॲज अ सर्व्हर म्हणून आपल्याला ह्या सिस्टीम मध्ये वापरावा लागतो. त्यासाठी जास्त पैसे आपल्याला खर्च करावे लागतात. हा एक डिसएडव्हान्टेज त्याच्यामध्ये येतोय. इट रिक्वायर्स अ स्पेशल नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम अँड नंबर ऑफ क्लायंट लायसन्सेस. तर या ठिकाणी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम हा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हणजेच हे नेटवर्क मॅनेज करण्यासाठी सर्व्हरकडे नेहमी नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असायला पाहिजे आणि ती थोडी आपल्याला कॉस्टली पडते. लायसन्ड कॉपी आपल्याला असावी लागते आणि हा एक झाला नेटवर्क ऑपरेटिंग सर्व्हरसाठी खरेदी करण्याचा भाग. त्याचप्रमाणे क्लायंटसाठी देखील आपल्याला काय करावं लागणार आहे, ऑपरेटिंग सिस्टीम परचेस कराव्याच लागणार आहे. त्यामुळे आपल्याला क्लायंटसाठी देखील परचेसिंग करावं लागणार आहे ऑपरेटिंग सिस्टीमचं आणि सर्व्हरसाठी देखील आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमसाठी परचेसिंग करावं लागणार आहे. नेक्स्ट एक्सपेन्सिव्ह डेडिकेटेड हार्डवेअर नीड्स टू बी युज्ड. तर या ठिकाणी कॉमन मध्ये एखादं हार्डवेअर वापरलं जात असेल तर ते नेहमी हाय क्वालिटीचं, चांगल्या क्षमतेचं, की ज्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात असंच आपल्याला डिव्हाइस नेटवर्कमध्ये वापरावं लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपण पाहतोय ऍप्लिकेशन्स ऑफ क्लायंट सर्व्हर कन्फिगरेशन. तर क्लायंट सर्व्हर सिस्टीम कुठे वापरल्या जातात, की ईमेल सिस्टीम तुम्ही हाताळता तर या ईमेल सिस्टीम मध्ये क्लायंट सर्व्हर सिस्टीम असते. वेबसाईट्स तुम्ही हाताळता तर यामध्ये वेब ब्राउझर जो असणार आहे तो ॲज अ क्लायंट असणार आहे आणि तुमच्या ब्राउझरमध्ये येणाऱ्या ज्या वेबसाईट्स आहेत ह्या सर्व्हरकडून येतात. म्हणजेच ही पूर्ण वेब ऍप्लिकेशन जे आहे ते क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर मध्ये रन होतात. ईमेल ऍप्लिकेशन देखील क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर मध्ये रन होतात आणि फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल FTP म्हणजेच फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल वरती जे आधारित ऍप्लिकेशन्स आहेत की एका मशीन पासून दुसऱ्या मशीनकडे डायरेक्टली फाईल पाठवण्याचं जो काही कार्य आहे ते FTP प्रोटोकॉलच्या सहाय्याने पूर्ण होतं. तर जे मशीन डेटा पाठवतं त्याला आपण सर्व्हर म्हणतो आणि ज्या मशीनवरती ती प्राप्त केली जाते त्याला आपण क्लायंट असं म्हणतो. सो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी क्लायंट सर्व्हर जे नेटवर्क आहे ते अभ्यासलेलं आहे. मी आशा करतो की तुम्हाला क्लायंट सर्व्हर नेटवर्क म्हणजे नेमकं काय, त्याच्यामध्ये येणारे कॉम्पोनंट्स काय आहेत, त्यांचं कन्फिग्युरेशन काय असणार आहे आणि ते कसे काम करणार आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहे. जर तुम्हाला यामध्ये काही शंका उद्भवल्यास मला निश्चित कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. आणि आता आपण भेटणार आहोत पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.